अनेक सिद्धांत आहेत. मुळात भक्तीचा अध्याय आणि त्याच्यामुळे भक्तिविषयक सिद्धांत जास्त आहेत. 16व्या श्लोकापासून भक्ती का करतात याविषयी भाष्य करताना चतुर्विधा भजते माम, सुकृतिनो जना असं म्हणत भगवान श्रीकृष्णांनी वर्गीकरण केलेलं आहे भक्तांचं, क्लासिफिकेशन. 4 प्रकारचे भक्त आहेत. क्रम जो दिला आहे त्याच्यामध्ये भगवद्गीता असं म्हणते, पहिल्यांदी अर्थार्थी, मग जिज्ञासू, त्याच्यानंतर आर्त आणि शेवटचं म्हणजे ज्ञानी. असं 4 प्रकारचे भक्त आहेत असं जरी म्हटलं असेल, चतुर्विधा भजते माम असं म्हटलंय, म्हणजे खरं 4 प्रकारांनी मला भजतात असं आहे. भक्तीचे 4 प्रकार आहेत. आणि या श्लोकावर जे काही भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे किंवा अनेक जणांनी केलेलं आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे. कारण आपल्याला डायरेक्टली ऍप्लिकेशन असलेला श्लोक आहे की आपण भगवंताची भक्ती का करतोय नक्की हे तपासायला लावणारा हा सगळा प्रवास आहे. सुरुवात केली त्यांनी अर्थार्थीपासून आणि बहुतांशी टीकाकारांनी असं म्हटलंय की अर्थार्थी याचा अर्थ धन, संपत्ती कुठल्याही प्रकारची, शक्ती जी व्यावहारिक त्याच्यामध्ये जे काही लागतं ते, आणि त्या गोष्टीची सिद्धता व्हावी म्हणून जो भगवंताकडे ऍप्लिकेशन करतो तो अर्थार्थी. म्हणजे नवस बोलणं वगैरे की मला हे पाहिजे त्याच्याकरता मी काय करू सांग. आणि मग धर्मशास्त्राने बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात की असं असं केलं की हे मिळतं. आपल्याकडे तर फलश्रुतीच आहेत प्रत्येकाची, की हे म्हटलं की अगदी अथर्वशीर्ष म्हणताना आपण फलश्रुती म्हणतो की नाही शेवटी, की माणसाचा मूळ स्वभावच आहे की एक मनाचा एक भाग येतो शेवटी असा विचार असतो की फायदा काय, कुठलीही गोष्ट केली की माझा फायदा काय, त्याला फलश्रुती असं म्हणतात. आणि त्यामुळे भक्तीच्या प्रांतामध्ये सुद्धा हे करतो, मी भक्तीवर सगळं ठीक आहे करतो, पूजा करतो, जे काय यज्ञ करतो, माझा फायदा काय, ही जी मनाची प्रवृत्ती आहे त्याला सकामनिक भक्ती असं म्हणतात. कामने स केलेली भक्ती, की मी करायला तयार आहे पण मला कळलं पाहिजे की याच्यातनं माझा व्यावहारिक लाभ काय, तो असेल तर मी करतो. या सगळ्याला अर्थार्थी भक्त असं बहुतांशी टीकाकारांनी म्हटलेलं आहे. बहुतांशी मी असं का म्हणतोय नंतर सांगतो. आणि त्याच्यात काही चूक आहे का, तर नाही, चूक नाहीये. म्हणजे बरेच वेळा असं असतं की आयुष्यामध्ये असे काही प्रश्न असतात जे सुटल्याशिवाय मी भक्ती करू शकणार नाही अशी नक्की चित्ताची धारणा असते, की बाकी सगळं नंतर. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेली घटना आपण मागच्या जी ऐकली, की त्यांना सुद्धा प्रश्न होता. रामकृष्ण परमहंसांना सांगायला गेले होते की मी चाललो होता सगळं सोडून, एक नोकरी देत असाल तर बघा. आणि जेव्हा नोकरी मागायला गेले ते विवेकानंद असल्यामुळे ते मागू शकले नाहीत कालीकडे. ते ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, एवढंच 3 वेळा. मग पण आपली काय अशी अवस्था नसते. आपण व्यवस्थित आपली बकेट लिस्ट तळागाळापर्यंत काय आपल्या माहिती असतात लिस्ट मध्ये ती बरोबर टाकत असतो.
शास्त्र असं सांगतं की हो, म्हणजे निदान या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यावर तरी तू करशील बाबा ते, तर हरकत नाही. तोच सगळं करतोय ही तुझी खरीच धारणा असेल, त्याच्याकडे तरी माग, बाकी काही करण्यापेक्षा त्याच्याकडे माग, असं धर्मशास्त्र सांगतं. आपल्याला ह्याच्यामध्ये अनेक कथा आहेत भक्तांच्या बाबतीतल्या. जी क्लासिकल कथा जी आपल्याला माहिती आहे ती म्हणजे ध्रुव बाळाची, की त्याच्या पित्याला 2 राण्या होत्या. त्यांची नावं पण किती सूचक आहेत, की एक सुनीती आणि दुसरी सुरुची. सुनीती थोरली होती, सुनीती म्हणजे नीतीप्रमाणे, धर्माप्रमाणे, नियमाप्रमाणे वागणारी, त्यामुळे अर्थातच ती आवडती. आणि सुरुची याचा अर्थ जी स्वतःच्या त्याच्या आवडीप्रमाणे वागायची, म्हणून ती आवडती. आणि ध्रुव हा सुनीतीचा मुलगा होता. आणि तो जेव्हा त्या बाबांच्या मांडीवर जाऊन बसला, खरं तर त्याचा अधिकारच होता ना मोठ्या बायकोचा मुलगा म्हणून, पण त्या सुरुचीला टेन्शन आलं त्याचं, की हा आता मांडीवर बसलाय, अजून 20-25 वर्षांनी त्या सिंहासनावर बसायचा, असं होऊ नये त्याच्या मनामध्ये, हे आपलीच जागा आहे असं त्याला वाटू नये, म्हणून त्याला त्याने खेचलं. 5 वर्षाचा होता फक्त. तर खेचल्यानंतर तो रडायला लागला, त्याला कळलं नाही. तो आईकडे गेला, तो म्हणला असं का मला ओढलं तू सांग. आता इथे ती कथा कशी, सुनीती आहे त्यामुळे ती असं भांडायला नाही गेली सुरुचीकडे, की तू कसं काय ओढते माझ्या मुलाला, मी नेऊन परत बसवणार नाही. ती नीतीने सांगणारी. ती म्हटली नाही, आपलं दैव आपल्याला अनुकूल नाहीये, आपण काही करू शकत नाही. मग तो म्हटला दैव अनुकूल करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ती म्हणते भगवंताची साधनाच करायला पाहिजे. त्याला तू माग, प्रार्थना कर त्याच्याकडे, मला ती जागा पाहिजे, बाबांच्या मांडीवरची जागा पाहिजे, अशी जागा हे तू भगवंताला जाऊन सांग, असं ती आई सांगते त्याला. आणि मग तो बाळ पण 5 वर्षाचा डोळे मिटून बसतो. अशी कथा आहे की आपल्याकडे, की 6 महिने तो डोळे उघडत नाही, की जोपर्यंत मला प्रत्यक्ष परमेश्वरीन उघड असं म्हणणार नाही तोपर्यंत मी उघडणार नाही. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा ध्रुवा मी आलोय असं म्हटलं, तुला काय मागायचं ते माग, मी आलोय असं म्हटल्यावर तो डोळे उघडतो. आणि अर्थातच ते रूप पाहून भारावून जातो, विसरून जातो काय मागायला आपण नक्की बसलोय ते. आणि त्या बालकाला सुद्धा कळत असतं की परमेश्वर जेव्हा असा प्रकट होतो तेव्हा पहिल्यांदा परमेश्वराची स्तुती करायची असते आपण. त्या काळात तशी पद्धत होती, स्तवन. म्हणजे लहान मुले 5 वर्षाचे, त्याला कुठला एकदम शब्द सुचणार, तो नुसताच भारावून बघत बसतो. मागायचं काय पण विसरतो, स्तुती करायला पण काही शब्द सुचत नाही, तो नुसताच बघतोय असं. आपल्याच्या कथा फार भारी असतात, म्हणजे ग्रीप करतात आपल्याला. मग ते भगवंताला कळतं की हा कशासाठी बसलाय मागायला, आणि याला काही सुचत नाही, म्हणून मग तो शंख घेतो विष्णू, त्याच्या गालावर असं फिरवतो, आणि शंख फिरवल्यावर ती ध्रुवस्तुती उत्पन्न झालेली. ध्रुवस्तुती म्हणून जी प्रसिद्ध आहे, अनेक श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की तो मागायला काय बसलाय तो विसरला असला तरी हा परमेश्वर शेवटी त्याला माहितीये, तो असं स्थान त्याला देतो की जिथनं तो कधीच कोणीच त्याला खाली खेचू शकणार नाही. कथा म्हणून पण खूप ती रम्य आहे. आणि बोध घेण्याची दृष्टीने अशी की तुम्ही काही मागितलं तरी परमेश्वराला माहिती असतं की तुम्हाला काय द्यायला पाहिजे. म्हणून अर्थार्थी भक्ताला असं तो खऱ्या प्रकारे एकनिष्ठ असेल, खरा प्रामाणिक असेल, धर्माने चालत आलेल्या गोष्टीच मागत असेल तर त्या आता तो पुरवेलच परमेश्वर. पण अशी गोष्ट देखील ही मागितलेली पण नाहीये. आणि म्हणून अर्थार्थी भक्त एका अर्थाने कुठेतरी हा बोध ठेवून असेल की बाबा या गोष्टी माझ्यासाठी आता आयुष्यात महत्वाच्या आहेत, त्या मला दे, मग मी पुढच्या गोष्टीकडे वळू शकतो, तर हरकत नाही. अशा कॅटेगरीत अर्थार्थी साधन आहेत. पुढचं म्हणजे जिज्ञासू. आता जिज्ञासा अर्थार्थी एक एका प्रकारची इच्छा आहे. बघ, तिन्ही ज्या पहिल्या ज्या भक्तीच्या अवस्था आहेत, अर्थार्थी, जिज्ञासू आणि अर्थ, याला गौण भक्ती असं म्हटलेलं आहे. कारण ती सकामनिक आहे, काहीतरी इच्छा घेऊन केली भक्ती आहे. तर जिज्ञासू ही पण गौण भक्ताचाच प्रकार. जिज्ञासूचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा असते. आणि ती जी इच्छा असते ती बुद्धीच्या पातळीवर असते. गौण का मग,
भगवंताला अनुभवाने जाण्याची इच्छा नसते, जाणण्याची इच्छा नसते, की मला बुद्धीच्या पातळीवर समजून घ्या साधारण काय स्वरूप आहे त्याचं, आणि मग मी काय करायचं मी ठरवेन. पण मला आधी समजून सांगा, समजून मला घ्यायला आवडेल पहिल्यांदा. आय वुड लाईक टू नो. सगळे शास्त्रज्ञ असतात ते असे या कॅटेगरीत असतात की प्रचंड जिज्ञासा असते त्यांच्याकडे, त्याच्याशिवाय शोध लागतच नाहीत ना. खूप असे कमी शास्त्रज्ञ असतात की जे जिज्ञासूही असतात आणि कुठेतरी आंतरिक, ज्याला आपण आस्तिक म्हणतो, की भगवंताचा अनुभव ही अंतिम गोष्ट आहे हे मानणारे. आईन्स्टाईनच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तो प्रचंड आस्तिक होता. असं म्हणतात की ॲटमचं सूत्र पहिल्यांदा आईन्स्टाईननी शोधलं आणि मग कालांतराने ओपेनहायमरनी त्याचाच पुढे डेव्हलपमेंट करून ॲटम बॉम्ब बनवला. ओपेनहायमर असा खूप आस्तिक होता. ओपेनहायमर बद्दल स्वामीजींनी एका शिबिरामध्ये हे सांगितलं होतं की जेव्हा ते ऍक्च्युली ॲटम बॉम्बचे हे झाले, स्फोट झाले, तेव्हा ते बघत होते, तेव्हा त्याला 11वा अध्याय जो आहे विश्वरूप दर्शनाचा, त्याची आठवण झाली ओपेनहायमरला. त्यांनी भगवद्गीता वाचली होती. तो पण आस्तिक होता. पण हे ॲटम बॉम्ब शोधल्यावर आईन्स्टाईनला पण प्रचंड धक्का बसला की आता हे आपण त्याचा शोध लावला, त्याचं पुढचं व्हर्जन आलंय. आणि तो प्रत्यक्ष टाकला गेला जेव्हा, आणि हिरोशिमा नागासाकीला जो काही विध्वंस झाला, त्याच्यानंतर असंच नोंदवलंय आईन्स्टाईनचं वय. तो म्हणला तो प्रचंड 3 दिवस खोलीतनं बाहेर येऊ शकला नाही, प्रचंड दुःखी झाला. आणि तो पहिल्यांदा जेव्हा बोलला तेव्हा तो म्हणला मी चूक केली ॲटम विषयी मूलभूत संशोधन करून. ते जर मी केलं नसतं तेव्हा तर कदाचित मनुष्यजात अजून 50 वर्ष खूप जास्त सुखी राहिली असती. तर अशा प्रकारचं विधान आईन्स्टाईनने केलं. त्याचं कारण असं आहे की जाणून घेण्याची इच्छा आहे, ठीक आहे, पण त्याच्यात शेवटी त्याचं फलित काय होईल हे सांगणं खूप अवघड असतं. स्वामी वर्धानंद त्यामुळे असं म्हणायचं की हे सगळे तांत्रिक लोक आहेत, असं म्हणायचं. शास्त्रज्ञ म्हणजे तांत्रिक लोक आहेत, तंत्रज्ञान तांत्रिक, दे इव्हॉल्व द टेक्निक्स. आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळे, तंत्रज्ञानात जो विकास होतो त्याच्यामुळे माणसाचं आयुष्य हे सोयींनी संपन्न होतं, सुविधांनी संपन्न होतं, पण ते आत्मज्ञानाकडे न जाण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून असं म्हणतात की भारतवर्षामध्ये हजारो वर्ष, म्हणजे हा कोणतरी प्रश्न विचारला होता की आपल्याकडे योग आणि तंत्र या दोन्ही गोष्टी एके काळात खूप चालायच्या, पण नंतर नंतर तंत्र ही गोष्ट भारतामध्ये इतकी विकसित झाली नाही जितकी योग झाली. किंबहुना तांत्रिक असं म्हटलं आपण की आपण सावध राहतो. तांत्रिक मांत्रिक असं म्हणलं की जरा लांबच राहा. योगी असं म्हटल्यावर बघा कसं वाटतं, तसं तांत्रिक म्हटल्यावर वाटतं का नाही? आत्मच आपल्याला माहिती की तांत्रिक म्हणजे काय करतील काय सांगता येत नाही. तांत्रिक या विरुद्धावधीलाच भारतामध्ये मान नाही असं म्हणू शकतो आपण, कारण त्याच्यामध्ये अल्टिमेटली आउटकम काय हे सांगता येत नाही. आणि म्हणून जिज्ञासू भक्त जो आहे तो बुद्धीच्या पातळीवर हे जाणून घेतो, समजून घेतो, पण प्रत्यक्षात अनुभूतीच्या पातळीवर करण्यासाठी जे लागतं ती ऊर्जा त्याच्यामध्ये शिल्लक नसते. तो फक्त बुद्धीच्या पातळीवरच जाणून समाधानी असतो की मला समजलं परमेश्वराचं स्वरूप. सगळ्या धर्मग्रंथामध्ये जे आहेत ते मी सगळं वाचले, मला श्लोक विचारा मी म्हणून दाखवतो, भक्ताची लक्षणं माझी तोंडपाठ आहेत, हे सगळे जिज्ञासूची लक्षणं आहेत. उद्धव हा एकदम क्लासिकल जिज्ञासू होता. जिज्ञासूचं अजून एक उदाहरण की शास्त्रज्ञ कशाला, उद्धव. म्हणजे असं म्हणतात की भगवंतांनी देह ठेवायचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा उद्धवाला कळलं होतं, तेव्हाही त्याला असं वाटलं नाही की आता हे सगुण रूप नाहीच होणार. तर म्हणलं हरकत नाही, मला फक्त सांग की तू गेल्यावर मी कसलं चिंतन करू नक्की, म्हणजे तुझ्या स्वरूपाचं मला ज्ञान प्राप्त होईल. त्याचा मेन इंटरेस्ट हा चिंतन करण्याचा होता की मला तू समजून सांग की आत्मस्वरूपाचं चिंतन कसं करत राहायचं. आणि भगवंतांनी सुद्धा त्याला ते सांगितलं, नीट समजावून सांगितलं. परत उद्धव गीता जी आहे, असं एका ठिकाणी असलं की भगवंतांनी उद्धवाला जेवढा क्वालिटेटिव्ह वेळ दिला तेवढा त्याने अर्जुनाला दिला नाही.
दिला असता तर कदाचित अजून म्हणजे अर्जुनाला खूप घाई गडबडीत सगळं पाहून त्याच सांगून टाकली गीता, पण उद्धवाला मात्र त्यांनी खूप निवांतपणे सगळं सांगत राहिलं. गमती स्वभाव जरी सोडून दिला तरी ही गोष्ट आहे की जिज्ञासू याचा अर्थ की मला बुद्धीच्या पातळीवर जाणून घ्यायचंय, अंतःपरिवर्तन करण्याकरता जे काही करायचंय ते मी करीनच असं नाही. म्हणून जिज्ञासू भक्ता गौण भक्त मानला जातो. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आर्त. आर्त याचा अर्थ कुठल्या तरी गोष्टीने पोळला गेलेला, दुःखी झालेला, संकटात सापडलेला. आणि आपल्याला माहितीच आहे की अशा वेळेला भगवंताची आठवण याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. अनुदिन अनुतापे तापलो रामराया वगैरे करुणाष्टका पण ऐकली. तुझविन दयाळा निरसी मोह माया, म्हणजे आपल्यासाठीच लिहिलं असं वाटतं. एवढे समर्थांचे शब्द आहेत पण असं वाटतं अगदी बरोबर आहे, हे अशीच अवस्था आहे. आणि आर्ततेमध्ये भगवंताची आठवण जास्त येते. सुखामध्ये एक वेळी येणार नाही पण दुःखामध्ये, म्हणून तर कबीरांचं पण वचन आहे ना की दुःखमय सिमरन सब करे सुखमय करे नकोय. सुखात कोणी करत नाही, सुखात जर तुम्हाला त्याचं स्मरण राहायला लागलं तर दुःख होणारच नाही. दुःख का आहे को होय. पण अर्थ ही जी कॅटेगरी आहे ही पण खूप महत्वाची आहे, कारण मुळात तो एकनिष्ठ असतो भगवंताविषयी. त्याला एरवी विस्मरण होत असेल तर एकनिष्ठ असतो. त्यामुळे दुःख झालं तर पहिलं स्मरण तो भगवंताचंच करतो. याच्याविषयी पण खूप कथा आहेत. अर्थभक्ती आणि अर्थभक्तांचे उद्गार याच्याविषयी खूपच पुराणामध्ये आपल्या कथा आहेत. अगदी क्लास नेहमीची कथा म्हणजे गजेंद्र मोक्षाची कथा, की अर्थभक्तीचं उदाहरण की गजेंद्राला मोक्ष प्राप्त झाला. गजेंद्राचा हत्ती होता. कल्पना करा की कशी ती कथा आहे की तो पाण्यामध्ये पाणी प्यायला गेला आणि पाणी प्यायला गेल्यावर मगरीने पाय धरला त्याचा. पाणी हे काय हत्तीचा प्रांत नाही. एरवी जमिनीवर धरला असतं तर मगर मेली असती, पण तो पाण्यामध्ये धरल्यामुळे हा काय करू शकत नव्हता. त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या हत्तीणी होत्या, कुटुंब होतं सगळं. कथा असं सांगते की गजेंद्राने आधी खूप प्रयत्न केला मगरीला बाहेर ढकलण्याचा, म्हणजे पाण्यात ढकलण्याचं. ते काय त्याला जमलं नाही. मग सगळ्या हत्तीणींनी प्रयत्न केला. सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून सुद्धा त्या मगरीच्या तावडीत याचा पाय सुटला नाही. मग असं कथा सांगते की मग हत्तीणींनाच कळलं की आता काय खरं नाही ह्याचं, हा काय सुटणार नाही. आणि म्हणून हत्तीणी परत गेल्या. हत्तीणीशिवाय परत गेल्या तेव्हा सगळ्यात मोठा धक्का बसला की हे काय, म्हणजे मला सोडून चालले आहे परत. हे कुणी कुणाचं नाही. शेवटी स्वामी म्हणायचं ना, कुणाचं न लावून आपण म्हणत असतो, कुणी येत नाही. असं त्या गजेंद्राला पण कळलं तेव्हा, हत्ती असून. आणि तो म्हणला मी प्रयत्न करून काही होत नाहीये, हे गेले आता काहीच होत नाहीये, आता करू काय. म्हणून मग तो धावा करतोय. तिथलंच कमळ आणि सोंडेने काढून अर्पण केलं आणि तो म्हणला जो कोण तू आहेस, आश्रयदाता असशील आस्तिकांचा, किंवा अशा प्रसंगी सज्जनांच्या मतीला धावून जाणार असशील, जो कोणी तू आहेस तू ये मला. आणि ते कथा असं सांगते की हे जेव्हा त्यांनी धावा केला गजेंद्राने, तेव्हा भगवान विष्णू त्यांच्या बायकोबरोबर गप्पा मारत बसले होते. आणि तो धावा इतका जोरात होता की ते तसेच्या तसे उठून गेले, म्हणजे उपर्ण विसरून पळत गेले. उपर्ण घ्या असं म्हणायचं ते गेले, कारण ते म्हणले नाही अर्थभक्ताच्या बाबतीत मी थांबू शकत नाही. तर असं म्हणतात की परमार्थामध्ये आर्तता, उत्कटता हे सगळ्यात महत्वाचं कार्ड आहे. भगवंताला जर हाक मारायची असेल ती उत्कटता किती आहे हे तो बघत असतो, बाकी तो काही बघत नाही. उत्कटपणे जो हाक मारली तो तिथे येतोच येतो. द्रौपदीचं उदाहरण, दुसरं उदाहरण. किती अवघड प्रसंग होता की सगळे दिग्गज लोक बसलेले आहेत, वडीलधारी मंडळी बसलेली आहेत, सगळे नवरे बसले आहेत मानाखाली घालून, आणि अशा वेळेला कोणी मदत करत नाहीये. एक शब्द वर्णन करायला असमर्थ आहे असा प्रसंग. आणि जेव्हा ते लक्षात आलं की कोणी या प्रसंगातनं आपल्याला वाचवणार नाहीये वस्त्रहरणाच्या वेळेला,
रजस्वाला होती आणि त्यात ती रजस्वाला स्थितीमध्ये होती. आणि मग तिने हाक मारली, कृष्ण आला वगैरे सगळं आपल्या कथा माहिती आहे. पण असं म्हणतात की कृष्ण येईपर्यंत जवळपास 1000 साड्या तिच्या ओढून झाल्या होत्या, दुःशासनाने ओढल्या होत्या. आणि जेवढी दुःशासन दमून भोवळून पडला खाली, इतक्या स्पीडने ते झालं, इतके ती गोल फिरली. आणि त्याच्यानंतर एक असा भाग आहे याच्यामध्ये, तो खरा महाभारत आहे की मला माहिती नाही, पण मी तो वाचलेला आहे एका विवरणामध्ये, की जेव्हा कृष्ण तिला भेटला तर ती प्रचंड चिडली कृष्णावर. कारण कसं असतं, उत्कट जर प्रेम असेल तर उत्कट राग पण असतो ना, भांडायचं पण. एरवी कोणाशी आपण असं भांडू शकत नाही. तिचं प्रेम पण उत्कट होतं म्हणून तिचं राग पण उत्कट होतं. ती म्हणली तू बोलू नकोस माझ्याशी. हसला तर म्हणलं काय आलं, म्हणजे तू किती उशीर केलास याला. खरं तर मी स्मरण केल्या तिथे जे दुःशासना तिथेच पॅरालिसिसचा अटॅक येऊन तो पडायला पाहिजे होता. तो 1000 हे साड्या ओढेपर्यंत तू होतास कुठे. तर त्याच्यावर प्रश्नाचं उत्तर आहे, तू काय काय हाता मारल्यास मला, तू आठव. पहिल्यांदा तू म्हणली द्वारकाधीशा जा, मग तू द्वारकाधीश म्हणली की मला द्वारकेला जायला लागतं. मी द्वारकेला गेलो, मग गोपी जनप्रिया जा, मग मी ते कुकुळात जाऊन आलो. मी अनेक ठिकाणी हिंडून शेवटी तू म्हणायचंच ना सर्वव्यापी कृष्णा जा, मी डायरेक्टली आलो असतो. तर गमतीचा भाग जरी सोडून दिला तरी महत्वाची गोष्ट ही आहे की आर्त झालेल्या भक्ताच्या हाकेला जागणारा भक्त वत्सल असा तो आहे, तो ब्रीद कायम पाळतो. आणि म्हणून दुःखाच्या प्रसंगी का विना त्याची आठवण आली तर तो येतोच येतो. तर ते अर्थ भक्तामध्ये खऱ्या 2 कॅटेगरीज आहेत, की दुःख म्हणजे सांसारिक दुःख हा भाग झाला, आणि दुसरं तू दर्शन देत नाहीयेस मला याचं पण दुःख असू शकतं ना. त्या दुःखाच्या बाबतीत तो जास्त सेन्सिटिव्ह आहे. पण असं दुःख असणारे खूप कमी लोक आहेत. आजच आपण श्रीधर स्वामी महाराजांचा प्रसाद आपल्याकडे वरझाळी येऊन आलाय, तो त्याची त्या निमित्ताने आठवण झाली की श्रीधर स्वामी महाराजांचं आयुष्य जर पाहिलं तर समर्थांनी देह ठेवल्यानंतर 300 वर्षांनी ते सज्जनगडावर आले होते. पण त्यांची धारणा अशी होती की जर अनुग्रह घेईन तर समर्थांचाच घेईन, बाकी कोणाचं घेणार नाही. आणि आजही आपण गेला सज्जनगडावर तर ते समाधीच्या मध्ये दाखवतात भेग पडलेली, तिथनं समर्थ प्रकट झाले आणि अनुग्रह त्यांना दिला. त्यांनी जो काही काळ तिथे व्यतीत केला, असं म्हणतात की ते समर्थांना प्रसाद देण्याकरता, प्रसाद अर्पण करण्याकरता झाडाच्या खाली तासनतास उभं राहायचं, की झाड जोपर्यंत फळ देत नाहीये तोपर्यंत मी उभं राहीन, झाड फळ तोडणार पण नाही, तेवढी पण हिंसा नाही. तो समर्थांच्या समाधीवर ठेवीन नंतर खाईन. मी कल्पना करा तुम्ही काय प्रकारची शरणागती असू शकते. आणि ते प्रकट झाले समर्थ. त्याच्यानंतर त्यांनी फक्त हात दाखवला की तू आता सज्जनगडावर तू थांबू नकोस, कारण तिथे त्यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करायला लागला. सज्जनगडावर आपण गेलो असताना अशा गोष्टी बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी. आणि त्यांनी दक्षिण दिशेला हात दाखवला की इकडे जा तू. वरझाळीला ते कसे पोचले, गुरूंनी उपदेश केला फक्त समाधीच्या बंद बाहेर प्रकट करून येऊन की तू जा तिकडे. आणि असं वर्णन आहे अजूनही सज्जनगडावर तुम्ही गेलात तर श्रीधर कुटीमध्ये सांगतात की सज्जनगडावर खाली यायचा मार्गच नाहीये दक्षिणेकडनं. पण यांनी नाही तिकडे दिशा दाखवली की ते तिथनच गडावरनं खाली गेले आणि चालत राहिले. त्याला माहिती नव्हतं कुठे, नुसतं दक्षिणेला जा असं सांगितलं होतं. आणि ते चालता चालता वरझाळीला पोहोचले. दक्षिणेमध्ये खूप मोठं नाव आहे, श्रीधर स्वामी महाराजांचं प्रचंड मोठं कार्य आहे. तिथे याना अनेक ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. पण आठवण व्हायचं दुसरं कारण म्हणजे श्रीधर स्वामी महाराजांच्या बाबतीत सुद्धा हजारो लाखो लोक त्यांच्याकडे जे येत असत ना, ते म्हणायचे की लोक बाकी भूतबाधा, तंत्र, रोग निवारण ह्याच्याकरताच येतात, खऱ्या साधनेचा विचारायला कोणी येतच नाही. हीच त्यांची शेवटपर्यंत खंत होती. कोणीतरी येऊन मला विचारा की त्या आत्मबोध कसा प्राप्त होईल, तो मी द्यायला बसलोय. हिंग मेराचेच गिरायक फार, आम्ही ते कस्तुरी वाटायला बसलोय असं ते म्हणायचं. पण अशा प्रकारची आर्तता
जेव्हा लागते तेव्हा भगवंत जास्त वेगाने धावत येतो, ही वस्तुस्थिती आहे. तर त्याच्यामुळे हे 3 जे कॅटेगरीज केलेले आहेत, अर्थार्थी, जिज्ञासू आणि अर्थ, हे तिन्ही कामनिक भक्ती आहेत. आणि मग शेवटची दशा येते ती म्हणजे ज्ञानी. आता याच्यामध्ये एक क्रोनॉलॉजी जी भगवद्गीतेने दिली की अर्थार्थी हा आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे ज्ञानी, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे जिज्ञासू, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे अर्थ. असं जरी भगवद्गीता आणि बहुतांशी भाष्यकार म्हणत असले तरी काही जणांचं असं म्हणणं आहे की नाही, अर्थार्थी हा जो शब्द आहे तो परम अर्थ जो आहे म्हणजे परमात्मा, त्याच्याविषयी त्याच्या प्राप्तीची इच्छा असणारा म्हणून तो अर्थार्थी असा घ्यायचा. आणि असा जर तो अर्थ घेतला, स्वामींनी स्वतः सांगितलं होतं की सुकृतीनो जना म्हणलेले सगळे सदाचारी लोक आहेत, निष्काम भक्ती करणारे लोक आहेत. अर्थार्थीचा अर्थ तुम्ही पैसे मिळवणारा किंवा पैशाची इच्छा असणार असा घेऊच शकत नाही. तो परम अर्थ जो आहे त्याच्याविषयी उत्कट इच्छा बाळगणारा असा आहे. आणि असं जर असेल तर हा 3 जे पहिले जे कॅटेगरीज आहेत सिक्वेन्स एक्झॅक्टली उलटा होतो. मग की अर्थ सगळ्यात बेसिक होतो की दुःखाच्या वेळेस फक्त आठवण येते, जिज्ञासू म्हणजे निदान निवांत असताना पण आठवण करतो, आणि अर्थार्थी ही तिसरी कॅटेगरी होते. मग की अर्थार्थी याचा अर्थ परमार्थच काय तोच मला समजून घ्यायचा, दुसरं मला काही नको. पहिल्या 3 याच्यामध्ये सिक्वेन्स इम्पॉर्टन्स वाईज बदलतो. आणि मग चौथी जी गोष्ट आहे ती खरी वस्तुस्थिती अशी आहे की ज्ञानी भक्त अशी काही खरी भक्ताची कॅटेगरी नाहीये. नाहीतर मग आपण असं म्हणू शकतो अज्ञानी भक्त आणि ज्ञानी भक्त, असं नाही. ज्ञानी भक्त ही स्वतंत्र वेगळीच अवस्था आहे. आणि पुढचे जे श्लोक आहेत ते ज्ञानी भक्ताविषयी आहे. त्याच्यामध्ये ज्ञानी भक्ताचं परमेश्वराने प्रचंड कौतुक केलेलं आहे की ज्ञानी भक्त आणि मी मुळात वेगळे नाहीच, मी आणि ज्ञानी भक्त एकच होत. इथपासून सुरुवात करून तोच माझा आत्मा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी तर कौतुकाला अजून वर नेऊन ठेवलंय. भगवद्गीता नुसतंच म्हणते की ज्ञानी भक्त आणि माझ्यामध्ये फरक नाहीये. ज्ञानेश्वरांनी याच्यावर भाष्य करताना म्हणलेलं आहे की नाही, भगवंत असं म्हणतायत की मी देह आहे आणि ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. म्हणजे देह आणि आत्म्यामध्ये देह कमी प्रतीचा आहे ना, आत्मा जास्त प्रतीचा आहे. मी त्याचा देह आहे आणि तो माझा आत्मा आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी त्याचं ज्ञानी भक्ताचं किती कौतुक करावं. आणि त्यामुळे अशीच ओवी जी आहे जी आज चिंतनाला घेतली की पहिल्यांदा तेथे अर्थ तो आरतीचेनी व्याजे, जिज्ञासी तो जाणाव्या लागी भजे, तिजेने त्याने इच्छिते अर्थसिद्धी. हे तिन्ही भक्त पहिल्या ह्याच्यातले झाल्यावर मग चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक पाही ज्ञानी आजो, ते त्या ज्ञानाचेनी प्रकाशे फिटले भेदाचे कवडसे, मग मीची जाहला समरसे आणि भक्त देवी. तर तो माझ्याशी इतका समरस होऊन जातो की तो नित्ययुक्त होतो, असा पुढे गीता शब्द वापरते की सतत तो माझ्याच स्वरूपाशी युक्त होऊन राहतो. त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. या बाबतीत समर्थांनी सगळ्यात महत्वाची व्याख्या केली आहे भक्ताची, ती एकदमच अल्टिमेट आहे की भक्त म्हणजे काय, जो विभक्त नाही तो भक्त, जो परमेश्वरापासून कधी वेगळा काढूच शकत नाही तुम्ही, त्यालाच भक्त असं म्हणायचं. विभक्त जे होऊ शकतात ते भक्त नाही, तो विभक्त नाही तो भक्त. आणि त्यालाच भगवद्गीता नित्ययुक्त असं म्हणते. आणि म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्ञानी आणि भक्त हे 2 भक्त शब्द उरतात. मग की जो संपूर्णपणे ज्ञानामध्ये समरस होऊन राहिला आहे भगवंताच्या, तोच भगवंतांना खरा भक्त म्हणून अभिप्रेत आहे. आणि म्हणून तर भक्ताची लक्षणं ज्या 12व्या अध्यायात आपण वाचतो ती सगळी ज्ञानीपुरुषाची लक्षणच आहेत. 12वा अध्याय भक्ती जालनाचा शेवटचा अध्याय, जिथे खरं तर असं आहे की ते 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकाला भक्ती जालन संपतं आणि 13व्या श्लोकापासून ज्ञानाचा अध्याय चालू होतो. आणि भक्तीचं लक्षण 13व्या अध्यायापासून आलंय. म्हणजे भक्ताची लक्षणं हे टेक्निकली ज्ञानाच्या ह्याच्यात टाकून दिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. याचा अर्थ एवढाच आहे की आपण ज्या गोष्टीला भक्ती असं म्हणतो ते भक्तीचं बाह्य स्वरूप आहे. आपण जे काही करतो, पूजा अर्चा करतो, जे काही तिळे वेळ लावतो, ते सगळं बाह्य स्वरूप आहे. अंतिमतः त्याचा उद्देश काय हे सगळं करण्याचा, तर परमेश्वराशी एकरूपता साधणं.
तत्व हे मीच आहे याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं. आणि ही ज्यांनी घेतली आणि याच्यामध्ये जो मुरून राहिला तो खरा भक्त. बाकीचे सगळे जे आहेत ते कामनिक भक्त, गौण भक्त. हा सगळ्यात महत्वाचा अभिप्राय 7व्या अध्यायातला हा श्लोक आपल्याला देतो. भक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच जिथे व्हायला सुरुवात होते तसा हा अध्याय आहे. की आपण जे समाजात पाहतो, भक्त असं शब्द सध्या तर खूपच वापरला हे भक्त, पण भगवद्गीतेला काय अभिप्रेत आहे हे निदान आपल्याला माहिती असायला पाहिजे की भक्त कोणाला म्हणायचं नक्की. तर बाकीच्या 3 कॅटेगरीज तसं पाहिलं तर हे कॅटेगरीज नाही आहेत. हे या गोष्टी कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाचं संभवतात. म्हणजे आपणही आपलं आयुष्य तपासून पाहिलं तर असं लक्षात येतं, हो कधीतरी आपण अर्थार्थी भक्तही होतो, जिज्ञासू भक्त तर अनेक वेळा आहोत, अर्ध भक्तही आहोत. सो या तिन्ही छटा या प्रत्येकाच्या अंतःकरणात होत जात असतात. पण अंतिमतः ह्याचा प्रवास हा ज्ञानाकडे गेला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा अभिप्राय. आणि जर तसं झालं तर ज्ञानेश्वर महाराज असं पुढे म्हणतात की ज्ञानी एकदा जर झाला भक्त तर तो पहिल्या 3 कॅटेगरीमध्ये येऊ शकत नाही असं यांनी सांगितलंय. हे पण विधान विचार करायला लावण्यासारखं आहे की एकदा जर ज्ञानी भक्ताची अवस्था प्राप्त झाली तर मग तो अर्थार्थी असू शकत नाही, तो अर्थ असू शकत नाही. का अर्थ का असू शकत नाही? कारण कुठल्याही क्षणी त्याला विसरच पडलेला नसतो. म्हणजे दुःखामध्ये आठवण अशी काही भानगडत नसते, तो कायम त्याच्यामध्ये असतो. जे काही होईल ते त्यांनीच माझ्यासाठी केलेलं आहे हीच धारणा असते. रामकृष्णांच्या बाबतीत जे आहे की अत्यंत वाईट कॅन्सर झाला त्यांना, तो घशाचा कॅन्सर, की शेवटच्या काही दिवसामध्ये त्यांची जी अवस्था होती पाहावायची नाही लोकांना. पण त्यांची धारणा अगदी ठाम होती. ते म्हणले की आईला माझ्यासाठी जे काही उत्तम करायचं तेच ती करेल. माझ्यासाठी जो कॅन्सर निवडलाय तो तिनेच निवडलेला आहे, मी काही याच्यात अल्टरेशन करणार नाही. केवढं मोठं विधान आहे. लोक म्हणायचं नाही आई तुमचं सगळं ऐकते तर मग निदान 4 घास पोटात जाईल एवढं तिला करायला सांगा, बाकी आम्ही काही मागत नाही. तर यांची उत्तर पण अचाट होते. म्हणायचे मग सगळे मी आईला मागून बघितलं तुम्ही म्हणताय म्हणून, पण तिने मला सांगितलं मग सगळ्यांच्या तोंडात कोण खातंय, तूच तर खातोयस ना, तुला अजून वेगळं काय खायचंय. तर अशी अवस्था असते की त्यामुळे अर्थता राहत नाही. ही अवस्था ज्ञानी माणसं भक्तांच्या बाबतीत कशी सिद्धतेला जाते हे निदान आपण त्यांच्या चरित्रात पाहू शकतो. की तक्रारच नाही कुठली, जे काय आहे ते त्यांनी केलेलं आहे. हे असं कोण म्हणू शकतंय? फक्त बुद्धीच्या बद्दल कळलेला माणूस म्हणू शकणार नाही. जो तो समरस होऊन राहिलाय तोच म्हणू शकतो. आणि तेच आयुष्याचं खरं लक्ष्य आहे असं हे विज्ञान आपल्याला सांगतं, अध्यात्म विज्ञान. म्हणून त्याचा थोडा अभ्यास केला पाहिजे. हरी